गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला आमचे महाराज घरी आलेले आहेत. दाखवलं नव्हतं रात्री त्यांना, रात्रीच आलेत पण त्यांना दाखवलं नव्हतं. म्हटलं चला सकाळपासून सुरुवात. आणि चहा दिला आणून त्यांना गरमागरम असा काळा. हा बाबा इतक्या दिवसातून घरी आला तर आणि तू काळा चहा देते. दूध तो सांडलं ना रात्री. दूध कोण सांडलं? बरं ते जाऊ द्या. लिंबू तरी घरात आहे की? तू शांत बस नाही. लिंबू लिंबू एक छोटीशी फोड आणून त्याला लिंबू देऊ शकत नाही. काय झालं रेशमाने माझी झोप मोड केली. असू द्यावं, घ्या समजून. तू टांगू कर. ती पोरग तासाव नाही माघारी, तास 1.5 तास बरोबर उर का. आणि कसा वाटला चहा सांगा? वारीतले मजा केली तुम्ही. हा आता घरचं बघा कसं वाटतंय. काय मजा केली? लय 5 पकवान. पंचपक्वान. पंचपक्वान आली का माझ्या पंचपक्वान? हो तेच ना. लय नाटक हाणत होता तुम्ही तिथं. काय नाटक आणली? लगेच व्हिडिओ काढून टाकायचं होय ज्ञानेश्वरी? काय मी आमकं खाल्लं, मी तमकं खाल्लं. अहो तुम्ही तिकडे पंचपक्वान, आम्ही तर सांडग्याची आमटी, डाळीची आमटी. तू आणू तुझं शापू वांग तरी ठीक आहे, मला वांग आवडतं, रोज केलं तरी काय नाही. पण शापूची भाजी. बरं तुमचं नंतर सगळं लेक्चर घेऊ का? मी जाऊ का बाहेर आता? सकाळी शापूची भाजी, रात्री सांडगे. आणि गार्डनचा नजारा बघा सकाळ सकाळ. आमच्या इकडे थोडं आभाळ आल्यासारखं वाटतंय आज. मग काय माहिती पावसाचं काय वातावरण आहे का काय म्हणताय आत्या? चला बर मी परत येते माघारी. मी तर गुरांचा आवरते. आमच्या आत्या कपाळाला कुंकू नाही पडलंय ना, त्याच्यामुळे म्हणलं थांब मी येते माघारी. आणि सकाळ सकाळ चहाचं वातावरण झालं. चहा घेतला. चहाचं कसं कोरा चहा होता आज. आणि आमच्या मॅडमचं पिल्लं. तू पिल्लं कुठं गेली सांग मला फक्त आधी. 1 दिवस घरी नसलं तरी पिलांचं लगेच वाटोळ करून ठेवायचं. कुठं गेली? 2-3 पिल्लं कुठं गायब झाली? एक सुद्धा पिल्लू ठेवलं नाही. कुत्र्या काय ही झालं होतं ते सगळं 3 ती खाल्ली. आणि आता वराटती या जायचंय आता धार काढायला. थांब. आणि इथं पाणी तापवून ठेवलं ह्यांना आणि ज्ञानेश्वरीला. आणि अण्णा सकाळचा 6:30 वाजता जातो, लवकर जातो. बस इथंच मी चालली या. मी नाही ही धार काढायला ही चालली. बादली अजून इथंच आहे. नको येऊ माझ्या मागं कुत्रीत बाहेर. जाऊ दे मला. चल चल जात. कुत्री तुला ही करते मारते ना. नको जाऊ तिकडं. जा तिकडच्या घरात जा. जा जाते मी आता. जाते चल. चिमण्यांचं कसं चाललंय. ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर. सकाळ सकाळचं वातावरण बघा. आणि माझं सगळं बाहेरचं काम राहिलं. आता चहा हे झाला सगळं. घरातलं झाडून हे करून आता गुरांचं आवरायचं झालं का? आता झालं एकदम टकाटक. टिकली पडली त्याच्यामुळे त्या व्हिडिओ मध्ये आला. आता माणसानं तसं का केलं तो? इकडे तुम्हाला झाड दाखवते. कसली? आता तुमच्या मागे हिंडू आहे. हा काय केलं? छिटलं सगळं पूर्णच. पण हे झाड जायचं नाही तर रात वेगळंच काय रात नाही. हे झाड फुलाचं आहे आणि ह्याला असलं घस आले आता ते वास येतोय का बघा बरं त्या फुलांचा? वास येतोय नुसता मस्त. जाईच्या फुलासारखा वास येतोय. आणि अशी फुलं आली ती त्याला असं बांधलंय. आता काय करणार आहे तुम्हाला अटकल दाखवते मी. ही ह्याच्यावर हा खूप इकडे आमच्या घरावर लावायचंय हाय ना. हा हे जेवण हे जेवण ते जेवण तसं आणि मग गोल याडा कुपीला वय. बर तुमच्या मनाने चलू द्या. मस्त पैकी करणार आहे. आणि किती बी लांबत नाही तो वेल आहे वेल आत्या. लांबत 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 चाललंय. सगळी भरपूर झाड आहे ती. चला गुरांचं काय नाही राहू द्या. का आमच्या तुळशीचं किती आलं. तुळशींची झाडं आमच्यात खूप आहे ती. आणि काय आम्ही काय काढत नाही. आता भरपूर उगवलेली. जाऊ द्या असतात हे अजून चाललंय. आणि गुरांचा आराम चाललाय. चला बघू आता. ह्यांच्याकडे बघावं लागेल आधी ह्यांचं करायचं. आणि मग तर आत्या काय भाजीचं ह्याचं बघते तर हे काम करून घ्यायचं. तळ्यातलं पाणी आता
हे झालं आता खाली खाली गेलं, भरलं होतं पण परत ना पाऊस कसाच नाही त्याच्यामुळं. हे आहे आमचं घर. ज्यांना ज्यांना नवीन माहीत नाही त्यांना सांगते. आणि बापू गेलेत रानात. तुम्हाला आज सकाळ सकाळ बापू कुठे गेले तर बापू गेलेत रानात, त्याच्यामुळं बापू काय मोबाईलमध्ये दिसणार नाहीत. पण बापू आल्यानंतर तर बापूंचा व्हिडिओ काढीन. तर असं आता सगळ्यांना इथंच हा व्हिडिओ संपवते. गुड मॉर्निंग करते, बाय बाय करते. गुरांना गोळी ठेवायची, गम्याला राहिलं इथंच. आधी सकाळ सकाळ पेंट ठेवायची आणि पेंट ठेवत ठेवत मग त्यांचं चलतं खायचं काम. आमचं हे देवघर आहे. बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नाही की बाबा हे असं आमचं देवघर आहे. छानपैकी हे देवघर असेल. कसं वाटलं आमचं हे देवघर? वरती पण देव आहेत. इथं आहे, इथं आमचं अण्णासाहेब झोपतात. त्यांना स्पेशल रूम दिलेली आहे. बघा, देवपूजा करायची, अजून केलेली नाही, आता करायची देवपूजा. तर कसा वाटला मग आमच्या घराशेजारचा परिसर? आणि आमची हे पण घरी आलेत, पण त्यांची आंघोळी व्हायची म्हणून त्यांचं काय नीट घेतलेलं नाही. असो पण दाखवते मी सगळं सकाळ थोड्या वेळाने परत नंतर. बाय सगळ्यांना.